तुम्ही जसं स्वामी समर्थांचा पण उल्लेख केलात, अर्थातच म्हणजे त्यांची ती एक आध्यात्मिक काय म्हणतो ना ताकद आहे की ज्यामुळे वेगवेगळे प्रसंग भले ते थोडे कटू असतील किंवा काय, पण त्याच्यातून जी काही तुम्हाला उभारी मिळाली, आज त्याचंच उदाहरण तुम्ही इथं बसलेला आहात आणि आज खूप सुंदर या सगळ्या गोष्टी उभ्या केल्यात. त्यामुळे खूप अभिमान आहे. एक स्त्री म्हणून मला प्रचंड मी इन्स्पायर होऊन मला असं वाटतं आज जाणार आहे. अगदी आता उत्तरार्धात आलोय. जाता जाता आपल्या या सगळ्या बिझनेस वुमन आहेत किंवा अक्षरशः अर्थात अनेक जणी आहेत की ज्यांना 9 to 5 जॉब नकोय आणि आता स्वतःचा स्टार्टअप करायचा आहे. त्यांच्यासाठी काय तुम्ही अगदी क्विक त्यांना टिप द्यायची झाली तर द्या. मी सांगेन की टिप म्हणजे आधी ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. बरेच असतील म्हणजे साधं तुम्हाला पापड बनवता येत असेल, ठीक आहे, तर हल्ली एक्झिबिशन्स इतके झाले आहेत ना, हो. त्या एक्झिबिशनमध्ये पापड वगैरे तुम्ही हे करा. मला उल्लेख करावा असं वाटेल, अभिजित केळकर म्हणून आपला खूप हो, फेमस हो, ॲक्टर आहे. हो. त्याची आई हल्ली मसाले बनवते, केळकर मसाले. खूप कमी वेळात ते मी बघते ना, मला ते खूप पोस्ट येतात, मी लाईकही करते. अच्छा. मला खूप अभिमान वाटतो. म्हणजे आज त्याची आई, त्याची बायको माझी खूप चांगली मैत्रीण आहे तृप्ती, तर त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. सो असे व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप इन्व्हेस्टमेंट नाही आहे, खूप छोटी इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे जर मला पापड, तर तुम्हाला माहिती आहे कसे करायचे पापड. आधी छोटा स्टॉल घ्या, छोटं पब्लिसिटी करा. हल्ली हे सोशल मीडियावर तर इतकं गाजतंय ना, काही नाही तर सोशल मीडियावर फोटो टाका आणि असं तुम्ही स्टार्टअप करू शकता. 9 to आणि बायकांना मी हे सांगेन ना, की जी गोष्ट तुम्हाला नाही आवडत आहे, जी वर्किंग आहेत. बरेच वेळा आपल्याला असं वाटतं, की काही बायका फ्रस्ट्रेट होतात, त्यांना आवडत नसतं. मग त्यांना जॉबपासून हे करायचं असतं, काय म्हणतो आपण, काय बिझनेस करायचं असतं. पण ती सॅलरी ते कॉम्प्रोमाइज करू शकत नसतात. तर मला असं म्हणायचं आहे, की कुठलीही गोष्टीवरनं डिपेंडंट नका राहू. नाही बोलायला शिका. इफ यू आर वर्किंग आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला समोरचा माणूस तुमचा फायदा घेतोय आणि काय होतं माहिती आहे, बाई जर पहिल्यांदा नाही बोलली ना कुठल्याही गोष्टीसाठी की हे काम मी नाही करू शकत किंवा मला आज ऑफिसमध्ये नाही थांबता येणार किंवा हे मला नाही करता येणार, नाही बोलायला शिका. मी वर्किंग नॉन वर्किंग सगळ्या बायकांना हे सांगेन, नाही बोलायला शिका, घाबरू नका. तुम्ही हा विचार कराल ना की यार मी आता नाही, हो. मग कसं करू, कसं काय, मग संपलं तुमचं. समोरच्या माणसाने तुम्हाला घेतलं टेकन फॉर अ ग्रँटेड आणि मग तो जॉब तुम्ही फक्त फ्रस्ट्रेशनमध्ये करत असता आणि त्या सॅलरीसाठी करत असता. तुम्हाला जॉब एन्जॉयमेंटसाठी करायचं आहे किंवा बिझनेस एन्जॉयमेंटसाठी करायचं आहे, तर एक गोष्ट नाही, मी माझ्या आयुष्यात ती सुरुवात केलेली आहे. जी गोष्ट मला नाही पटत, मी नाही बोलते. काय रिपल्केशन्स होणार आहे, तुमचा जॉब जाईल ना, पण तुमच्यामध्ये जर ते कॅलिबर आहे, ती कॅपॅसिटी आहे, तुम्हाला दुसरा जॉब मिळेल. किंवा तुम्हाला अंदाज आलेला आहे की आपण नाही नाही बोलू शकलो म्हणून समोरचा आपला फायदा घेतोय, एक्स्ट्रा काम देतोय किंवा अजून काही गोष्टी होत आहे, सोडा, दुसरा जॉब शोधा, पण नाही बोला. तुम्ही पहिल्यांदा नाही बोललात ना की तुमचा प्रवास सोपा होतो. तुम्ही पहिल्यांदा म्हटलात ना, हां ठीक ओके आहे. ठीक आहे, तर समोरचा तुम्हाला टेकन फॉर अ ग्रँटेड घेणार. मग ती मेल बॉस असो का फिमेल बॉस असो, कोणी असो. व्हेरी ट्रू. सो स्टार्ट सेईंग नो. आणि स्टार्टअप करताना बिनधास्त स्टार्टअप करा. सगळ्या स्टार्टअपसाठी पैसा लागत नाही. येस. छोट्या मोठ्या स्टार्टअपसाठी तुम्हाला जर कॉन्फिडन्स आहे, तू कोण कोण विणकाम करू शकतं, येस, ते क्रॉशे आता मी तेच क्रोशिया बोलणार वगैरे. होते. माझी Yes. लहान मुलगी करते हो 10 ना. वर्षाची क्रोशिया, तिने परवा माझ्यासाठी एक पर्स बनवली. अरे वा. सो ते करा, ते विका. हल्ली असं डिमांड खूप आहे ग, काही करू सुंदर, शकतो सुंदर. आपण. आणि आता म्हणजे सतत मुलींचा उल्लेख होतोय, कसं वाटतंय त्यांना, म्हणजे मम्मीकडे बघताना कसं वाटतंय आणि इवन तुमचे आई वडील अर्थात तेही तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत, म्हणजे ती पूर्वीची जर्नी ते आता कसं वाटतंय त्यांना पण. मुली तर खूप हॅप्पी आहेत. Yes. आणि माझ्या या मुलींनी म्हणजे कोविडच्या वेळी तर त्या अगदी 7 आणि 10 वर्षाच्या होत्या. तर तेव्हापासून ते मला स्ट्रगल करताना बघते. बरं, या स्ट्रगलच्या काळात मी कधीच आई ही रिस्पॉन्सिबिलिटी नाही सोडली. मी हे पण माझ्या सखींना सांगेन की अजिबात तुम्हाला काय करायचं आहे तर बाकी मी कसं सांभाळ असं नसतं. कारण माझं एक लाईन खूप क्लिअर होती ना की मी मुलांना जन्म दिलाय, सो मला त्यांना आयुष्यात मोठं करायचं आहे आणि सिद्धूचं असं फील्ड आहे, तो नाही वेळ देऊ शकणार, हे मला माहिती होतं. तर कुठेच माझं असं नव्हतं ना की नाही नाही ही मी गोष्ट झटकून देणार आणि इथे हे करेन, नाही. मी ती गोष्ट मॅनेज केली आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझी मोठी जी मुलगी आहे ती स्टेट्स लेवलच्या बास्केटबॉलच्या कॉम्पिटिशन्स खेळते, ती अभ्यासही करते. माझी लहान मुलगी क्रोशिये करते, कबड्डी खेळते. सो
आज त्यांनाही तो अभिमान आहे की आपली आई 3 बिझनेसेस सांभाळून, म्हणजे मी स्कूटरवरून फिरते, स्कूटरवरून दादरमध्येच माझं सलोन आहे, दादरमध्येच माझं सोयराचं हे आहे, मग दादरमध्ये त्यांची शाळा आहे, ट्युशन आहे, बास्केटबॉलचे क्लासेस आहे, तर माझं दादरमध्ये हे सगळं चालू असतं. तर त्यांना हा स्ट्रगल दिसतो की आपली आई बिझनेसेस सांभाळून या गोष्टी करते, त्या गोष्टीचा त्यांना अभिमान, रिस्पेक्ट सगळा आहे. ते बघून मला काय हवं आहे अजून. सो आय एम व्हेरी हॅपी. माझे आई वडील मला खूप हेल्प करतात. कधीतरी असं माझं काही कार्यक्रम असेल जिथे मला जावं लागत असेल तर माझे बाबा 75+ आहेत, मग ते मुलींना ड्रॉप पिक करतात किंवा आई कधीतरी येऊन राहते, ती मदत करते. त्यामुळे त्यांनी मला नेहमी असं वाटतं की ते 75 आणि 70+ असून जर आजही स्वतःच्या मुलीच्या मागे एवढे खंबीर उभे आहेत आणि म्हणजे त्यांच्यामुळे मी बऱ्याच गोष्टी करू शकते. तर आज मी एक आई म्हणून, मी आज एक बिझनेस वुमन म्हणून का नाही या गोष्टी करू शकत. येस, कमाल आहे. सो इफ यू आस्क मी की एव्हरीबडी इज हॅपी आणि ही जर्नी चालू आहे. मी असं कधीच नाही म्हणणार ना मी खूप मोठी उद्योजिका नाही आहे. जे काय माझं चाललंय माझ्या डोक्यामध्ये अजून भरपूर गोष्टी आहेत त्या मला करायच्या, पण हा एवढंच आहे की तो एक ब्रेक मधला तो जे 7-10 वर्षाचा काळ गेला त्यामुळे थोडीशी मी मागे पडली, पण ठीक आहे. आय एम ट्राईंग टू कॅच इट. येस, आणि सुंदर सुरुवात चालली आणि ईश्वरांनी सुद्धा तथास्तू बोलावं. येस, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ही थँक्यू, शुभेच्छा आहे. थँक्यू.